इयत्ता 11वी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू. इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था. आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत. इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर. मोबाईल 9284 35 36 60. उपप्राचार्य NS पाटील सर. संपर्क 99 22 63 0180. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. विषय आपल्या सभागृहासमोर आल्यानंतर महापौर साहेबांना मी अभिनंदन करतो. आपण त्या ठिकाणी मला इंदोर दौरा त्या ठिकाणी केला. निवडणूक झाल्याच्या नंतर सर्वपक्षीय नगरसेवक आम्ही जेव्हा इंदोरच्या ठिकाणी व्हिजिट करत होतो, प्रत्येक ठिकाणी स्पॉटला व्हिजिट करत होतो, तर त्यानंतर आम्ही एकत्र येत होतो आणि या गोष्टीवर चर्चा करत होतो की कशा पद्धतीने हे मॉडेल आपल्या इचलकरंजीमध्ये राबवता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करता येईल. आज जर तुम्ही बघितलं महापौर साहेब, तर इचलकरंजी पहिला नगरपालिका होती, आता महानगरपालिका झालेली आहे. पण आपल्या कचऱ्याचा विषय जो आहे तो जैसेच आहे. त्यामध्ये फारसा काय बदल आपल्याला तिकडे जाणवत नाही. आज तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जर बघितलं तर गोंडावळे नाही असं म्हणतात. प्रत्येक प्रभागामध्ये जिथे गोंडावळे आहेत, आज त्यांना जाऊन मी स्वतः विचारलोय की तुम्ही कचरा इथे का टाकता, तर त्याचं एकच म्हणणं आहे की कचरा तिथे टाकण्याचं मग टाकणार कुठं, कारण प्रत्येक ठिकाणी घंटा गाडीची जाऊ शकत नाही. आज त्याच्यासाठीच आपण आज इथे बसलोय की प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर कलेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करता यायला पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी चर्चासत्र करतोय. तर तिथे घंटा गाडी जात नाही. आज रोड छोटे छोटे बोळ आहेत, त्या ठिकाणी आपली घंटा गाडी येत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घंटा गाडीला कुठल्याही वेळेची मर्यादा नाही आहे. आज घंटा गाडी 8 ला त्या तर त्या अनुषंगाने मी प्रोग्राम त्या ठिकाणी सादर केली होती. बेसलाईन सर्व्हे प्लॅनिंग म्हणजे आज आपल्या इचलकरंजीमध्ये बेसलाईन सर्व्हे प्लॅनिंग म्हणजे आज रोड मॅपिंग कशा पद्धतीने झाला पाहिजे, मॅडमांनी सांगितलं रोड मॅपिंग कशा पद्धतीने झाला पाहिजे आणि आज आपल्या इचलकरंजीमध्ये गोल किती आहेत या सगळ्या गोष्टीचे रोड मॅपिंग करून ते एक सॉफ्टवेअरला आणणार त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असं त्या ठिकाणी मला वाटतंय. पण या सॉफ्टवेअर मधूनच डोर टू डोर कलेक्शन कशा पद्धतीने झाला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे गाड्या त्या ठिकाणी ठेवायला लागणार आहे. ते घंटा गाडी आणि 3 प्रकारचे नवीन जनरेटर ठेवलं आपण. ते घंटा गाडी आणि ढकल गाडी जी आपण आता फायबरची चर्चा झाली होती. फायबरची आपण त्या ठिकाणी गाडा म्हणतो आपण त्याला ते ठेवणार. ही गाडा प्रत्येक गोळामध्ये जाईल, त्या ठिकाणी डोर टू डोर कलेक्शन होईल. जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे की नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकण्यासाठी काय करायला पाहिजे ती सुविधा आपल्याला करायची आहे. आज त्यांना आपल्याला चालणार नाही की रस्त्यावर कचरा टाकू नका म्हणून, तर ते न टाकण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करायच्या. पण कचऱ्याचं वर्गीकरण पण तुम्ही माहिती मॅडमांनी सांगितले की कशा पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. आज ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा आणि बायोमेडिकल वगैरे काय ते सगळं केलं पाहिजे. परत आपली जी नागरिक आहेत ती सगळी काही शिकलेली नाही. आज त्यांना ओला कचरा कुठला आणि सुका कचरा कुठला हे पहिला काय करणार याचं महत्व त्यांना मला सांगून देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना कळेल की बाबा ओला कचरा कुठला आणि वाळा कचरा कुठला. कचऱ्याची प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी करायला लागणार, कचऱ्याची आणि कचऱ्याची प्रक्रिया करायला लागणार. ओपन डम्पिंग स्पॉट निर्मूलन म्हणजे जे मगाशी मी बोललो की कोंडाळा आपल्याला प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतोय. तर ओपन स्पॉट डम्पिंग आता कुठं नागरिक कोंडाळा करायला लागल्यास आणि कुठं तिथं कचरा टाकायला लागला तर त्या गोष्टीचं पण त्या ठिकाणी एक आपल्याकडे डाटा असणं फार आवश्यक आहे. परत जनजागृती आणि लोकसेवा कशा पद्धतीने करावं त्याच्यामुळे शाळा, महाविद्यालय आणि महिला मंडळ, व्यापार संघटना आज जी आहे यांना त्यामध्ये आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे आणि माझा वाढ माझा स्वच्छ वाढ अशा लोकसहभागावर आपण ती मोहीम आपल्याला राबवायची आहे. नियम आणि दंड प्रणाली आपण जसं म्हटलं की 500 पासून ते 1500 पर्यंत म्हणजे 3 टप्प्यामध्ये नियम
लावतोय. तर 3% म्हणजे 500, 1000 आणि 1500 ही जी सुरुवात आपण करतोय हे मॉडेल चालू झाल्यानंतर ही सुरुवात करायला काय हरकत नाही. परंतु इस्रोमध्ये आता काय केलं, हे तर आहेच, परंतु एक सॉफ्टवेअर तयार केलं, ऍप तयार केलं. त्या ऍप मध्ये तिने काय करतात की नागरिकांनी समजा कोणतं कचरा टाकतंय तर त्याचा फोटो काढायचा आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये डाउनलोड करायचं. तर ते डाउनलोड केल्यानंतर त्याला समजते की बाबा कचरा कोण त्याच्या घरफळावर त्याला एक 1000-2000 पर्यंत त्याला करतात. पण ज्यांना ते फोटो अपलोड केला त्याला 500 ते 1000 रुपये बक्षीस देतात. म्हणजे एकाने घ्यायचं आणि एकाने द्यायचं, जेणेकरून या बक्षिसाने त्यांना डायरेक्ट म्हणजे अकाउंटवर पैसे असण्याची सिस्टीम आहे. तर त्याला पण त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे. मॉनिटरिंग आणि टेक्नॉलॉजीचा वापर आज आपण याच्या जगात वापरत आहे. आज या ठिकाणी काय अशक्य असं नाही आहे, सगळ्याच या गोष्टी या ठिकाणी शक्य आहेत. आज याच्या जगात आपण जगत असताना आज टेक्नॉलॉजीचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वापर हा व्यवस्थितरित्या आपण करायला पाहिजे. आज सभागृहामध्ये माननीय प्रोफेसर सोबत आमची चर्चा झाली तेव्हा या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार करायचं आणि प्रत्येक प्रभाग समितीवर म्हणजे प्रभाग समिती स्तरावर आपण त्या ठिकाणी कामकाज बघायचं आणि लाईव्ह ऑपरेशन आपण त्या ठिकाणी चालवायचं, जेणेकरून आपल्या घंटागाडीच्या मधाला प्रत्येक घंटागाडीला आणि जी गाडी जो आहे त्या प्रत्येक घंटागाडीला त्या ठिकाणी जीपीएस सिस्टीम जीपीएस प्रणाली त्या ठिकाणी ऍड करून आपण त्याचं मॉनिटरिंग आणि लाईव्ह ऑपरेशन त्या ठिकाणी रोजच्यावर चालवायला पाहिजे. आणि प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर आज 4 कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या माध्यमातून आज त्याचं स्क्रीनिंग पण त्या ठिकाणी करायला पाहिजे. प्रोत्साहन योजना म्हणजे काय, आज सर्वोत्कृष्ट स्वच्छ गली आदर्श सोसायटी अशा याच्यावरती अशा बॅनरवरती आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा घेणं पण त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. लोकांना आवाहन करणं पण त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे, जेणेकरून लोकांचा सहभाग लोकसहभागाशिवाय हे मॉडेल राबवणं शक्य नाही आहे. आणि लोकसहभागाचा आज इथं त्यांना प्रोत्साहन करून त्यांना एक विशिष्ट स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं बक्षीस सुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याची योजना आपण त्या ठिकाणी करू शकतोय. मनुष्यबळ आणि प्रशासकीय रचना जी काय आहे त्याचं डिटेलिंग सभागृहामध्ये प्रोफेसर सांगतीलच आणि याचा अपेक्षित परिणाम हा 90 दिवसांमध्ये म्हणजे 3 महिन्यांमध्ये आपण याचं नियोजन करायला गेलं तर करू शकतो. आज आम्ही नगरसेवक जेवढून आले मोठ्या मताने निवडून आलोय, मला या नगरसेवकासोबत आम्ही ऑफिस सुद्धा आपण काम करतो. म्हणून आज नागरिकांना सगळ्यात दोन करण्यात नगरसेवकांचं काय काम आहे की पाठपुरावा करणे महत्वाच्या गोष्टी, परंतु एवढे कामगार आपण आपल्या महानगरपालिकेचे त्यामध्ये कार्य करू सुद्धा आज नगरसेवकाला फोन करणे आमच्याकडे कचरा उचलला नाही, आमची गटर साफ झाली नाही, तर हे किंमत योग्य आहे. तर ही परिस्थिती जर बदलायची असेल तर हे मॉडेल राबवण्याशिवाय आज त्याला पर्याय नाही आहे. तर 60% जर तुम्ही बघितला बापू साहेब 60 ते 70% तक्रारी या स्वच्छता आणि गटारी साफ नाही आणि नाले साफ नाही त्याच आहे. त्यामुळे आज आपल्याला चांगल्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर हे मॉडेल राबवावं लागेल आणि प्रत्येकाला याचं मॉडेल राबवल्यानंतर 60 ते 70% काम